खड्डा छोटा असो किंवा मोठा, तिथं जीव जातोच. तुम्ही पाहत असाल या खड्ड्यांची अवस्था काय. काही दिवसांपूर्वीच पालचंबोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा रस्ता आम्ही बनवला होता. पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा ते CCTV करण्यासाठी खड्ड्यात खोदणे आलेले त्यांच्यासाठी असेल, त्यांनी खड्डे खोदले, ते तसे ठेवून ते तसे निघून गेले. आणि आज ही तुम्ही परिस्थिती पाहताय की आता मध्ये 3 दिवसाअगोदर पाऊस पडला तेव्हा रिलायन्समधील काही महिला आहेत त्या इथून ऍक्टिव्हवरून पडल्या, काही मुलं पडली, काही वयोवृद्ध याच्यावरून पडत आहेत आणि रोज अपघात होत आहेत. आणि आपण नगरपालिकेला का प्रत्येक वेळी सांगावं, का नगरपालिकेला पत्र द्यावं, प्रत्येक वेळी का त्यांना सांगावं. त्या लोकांच्या फेरफटका होतच असतात ना, मग हे खड्डे त्यांच्या निदर्शनात येत नाहीत. प्रत्येक वेळी पत्र देणं, प्रत्येक आंदोलन करणं हेच गरजेचं आहे का. जीव महत्वाचा नाहीये का यांच्यासाठी. आज आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खरंच जाग येण्यासाठी या खड्ड्यांना आम्ही श्रद्धांजली दिली, त्याच्यामुळे फुलं आम्ही टाकून दिलेली आहेत. तसेच त्या अधिकाऱ्यांना तीही गोष्ट कळत नसेल तर आम्ही आयोडेक्स रिले स्प्रे आम्ही ठेवलेले आहेत, कारण ते आम्हाला लोकांना द्यावे लागतील. नगरपालिका ते देणारच नाही, ते आम्हाला त्यांना द्यावे लागतील. म्हणून आज आम्ही आमच्यासोबत आयोडेक्स व रिले स्प्रे हेही आणलेले आहे.